सगळ्या पत्रकार बांधवांना जय शिवराय, नमस्कार. आपण बोलल्याप्रमाणे आपण सरकारला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त वेळ दिलेला आहे. सरकारनं आपल्याला मुंबईमध्ये 1 महिन्याचा वेळ मागितला होता सगळ्या मागण्याच्या संदर्भात राहिलेल्या. आज म्हणजे उद्याच्या 29 तारखेला, उद्याच्या म्हणतोय मी, मेच्या 10 महिने पूर्ण व्हायला लागलेत. 8 महिने नाही तर 10 महिने पूर्ण व्हायला लागले. 10 महिने वेळ दिला, कारण आपण 29 ऑगस्टला मुंबईत गेलो होतो. त्याच धर्तीवरती आतापर्यंत जवळपास 10 महिने वेळ दिला. याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा मला एक गोष्ट कळत नाहीये की जाणून बुजून गोरगरीब मराठ्यांच्याच लेकरांवरती का अन्याय केला जातो. म्हणून मी आता खूप कठोर भूमिकेवरती आलोय. मला ते नाविलाज आहे, त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागतोय. मला कुणाला दोष द्यायची इच्छा नाही आणि द्यायचा पण नाही, कारण आपल्या लेकराला समाजाला जर मिळतच नसेल तर मग आपण आता कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. आपण जे घोषित केलं होतं, कारण मी डायरेक्ट विषयाकडेच येतोय. 4 घंटे बोला आणि 2 घंटे बोला, त्याच्यापेक्षा 5 मिनिटाच्यात मला प्रेस संपवायची. कारण मी त्या सीमारेषेवर आता आलेलो आहे. 30 मेचं जे आपलं आंदोलन, आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला. परंतु त्याच्यात फक्त थोडा जास्तीचा बदल केला आहे आपण. ते आमरण उपोषण आपण फॅनमध्ये, सावलीत, मंडपात बसून आपण ते काय आणखीन सुविधा करून करत होतो ना. समजा सगळे तसंच करतात, मीच नाही तर सगळे तसं करतात. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत. या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस. त्यामुळं जे होईल ते होईल. उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला. कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झालाय. तर आपण आपली का कदर करायची. ते उन्हात कुठेही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठेही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे. आणि त्या भूमिकेवरती मी आता ठाम आहे. आता शेवटी त्याच्यात किती त्रास होणार आहे, किती जीवाची लाईलाई होणार आहे, किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं. मी आता माझ्या निर्णयावरती फायनल आहे. कारण हे सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड. एकदा कुठंच ते तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडल. या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की आपण किती दिवस आता हे असं करत राहायचं. सरकारनं किती दिवस शब्द द्यायचे आणि आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा. हे सलग आता 3 वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळं ही जी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी कठोर आंदोलनाची भूमिका घेणार आहे, तर हे मे महिन्याच्या या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे. ना कुठल्या पाण्याविना होणार आहे, कुठल्या जेवणाविना, ना पायात काय चप्पल राहणार आहे, ना बूट राहणार आहे, ना काय राहणार आहे. मी बास टाकून एका बाजूला बसून जाणार आहे. ते जे होईल ते होईल, त्याचा विचार मी नाही करत. जर माझ्या शरीराचा मी विचार करायला गेलो तर माझ्या समाजाच्या लेकराचा उन्हाळा करून टाकलाय या सरकारनं. त्यामुळं कुठंतरी आता हे थांबलं पाहिजे. त्यांनी याचं आश्वासन द्यायचं आणि आम्ही ते बार ऐकत बसायचं. एकदाच होऊ जाऊ दे आणि हे झालं फायनल. याच्यावरती कुठलाही बदल नाही, काही होणार पण नाही. आणि माझ्या मराठा समाजाला विनंती की कुणीही अंतरवालीकडं तुम्ही येऊ नका, कारण सरकारनं मराठा समाजावरती खूप माया दाखवली की त्यांना ऊनच लागल, त्यांना विठीसत धरायचं नाही, म्हणजे माया दाखवली. तर मग आता त्यांना जर माया आहे तर त्यांनी आतापर्यंत आरक्षण दिलं असतं. आणि म्हणजे ही डाव आहे मराठ्यात संभ्रम पसरायचा आणि हे करायचं. आता हे मला नाही वाटत की देशात असं पुन्हा आमरण उपोषण कुठं देशात झालं असेल आणि इतका कठोर पद्धतीची कुठंतरी निर्णय झालेला असेल की हे मी माझ्या मनानं म्हणत नाही, पण देशात मला नाही आठवत की असं इतकं टोकाचं झालं असेल. ना ते टोकाचं आता होणार. आता ठरलं आहे की 30 तारखेपासून आमरण उपोषण होणार, ते पण उन्हात होणार. आमरण उपोषण होणार, मंडप टाकून होणार, अनेक प्रकारचे राहतील. ते तुमच्या साक्षीनं होणार. लय झालं तर फक्त म्हणजे
ते पण म्हणायला नाही पाहिजे, मी पण म्हणतो लय झालं तर फक्त पत्रकारांपुरती एखादी पट्टी राहिली तर राहील सावली म्हणून. सावली नाही, मंडप नाही, काही नाही. आहे असंच जाऊन बसणार आहे मी 30 तारखेला. मेलो तर मेलो. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रशांत आडगिरे येणार आहे. तिथं काही तोडगा निघू शकतो. मला नाही माहिती येणार आहे येत नाही. 16 तारखेला सांगितलं होतं, 16 तारखेपासून वेळ दिलाय 15 दिवस वेळ. हो 29 ऑगस्ट पासून मुंबईतून दिलेला आता 29 मे पर्यंत 10 महिन्याचा वेळ. काय करणार येऊन तुम्ही? चर्चा बोलणार? मला चर्चा नाही पाहिजे बाबा. 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत का? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहेत? हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही JR काढलाय, ते प्रमाणपत्र देणार आहेत का? त्याच्या व्हॅलिडिटी तुम्ही देणार आहेत? तुम्ही आरक्षण देताय म्हणजे नेमकं काय करताय? मराठ्यांची मतं मात्र तुम्हाला लागतात आणि मराठ्यांच्या लेकराला मात्र आरक्षण दिलं जात नाही. ही दुटप्पी भूमिका कोणची? तुम्हीच आमच्यावरती हल्ले करायचे आणि तुम्हीच आमच्यावरती 307 गुन्हे दाखल करायचे. म्हणजे राज्यातले गुन्हे सुद्धा मागे घ्यायचे नाहीत. सामूहिक कट रचून तुमचे पोलिस येणार आणि आमच्यावर हल्ला करणार. त्यांच्यावरती 120 पोलिसांवरती लागून त्यांच्यावरती 307 व्हायला पाहिजे, तर आमचे क्रॉस घेतल्या जात नव्हते. राज्यभर हे खोटे दाखल केलेले गुन्हे. तुम्ही 17 संस्थांचा JR काढू शकत नाही. 1 महिन्याचा वेळ मागितला, 10 महिने झाले. अरे बलिदान गेलेल्या तुम्हाला मराठ्याची एवढी माया आहे, तुम्ही सांगता हे मराठा समाजाला ऊन लागल, मे महिन्याचं कडक भयंकर ऊन, हे लोक घराच्या बाहेर सुद्धा निघणार, जीव जायला लागलेत उष्णतेमुळं, उन्हामुळं जीव जायला लागलाय लोकांचा, बळी झाले. मराठ्यांना विटीस धरू नका, एवढी माया आहे तरी तुम्हाला. तुम्ही बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या लेकराच्या नोकऱ्या देणार, इतकी तर नीच आणि नालायक अवलंदी जन्माला तुम्ही सत्तेत बसला. कमीत कमी ती तुमची बहीण होती, ती तुमची आई आहे. मराठ्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं यार, उन्हात पडलं ते. तुम्ही तिथं नाही वेळ देत. ही माझी समाजाविषयीची तळतळे, मी ते समाजावर ते विश्वास कमावलाय. मी समाज सोडून नाही काय करत, मला नको पण काय. तुम्ही साधे साधे कामं करत नाहीये, साधे काम. किती वेळ लागतो मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला? किती वेळ लागतो? ओबीसींनी नाही मागून मंत्रालय स्थापन केलं, मराठ्यांनी मागून नाही दिलं. मराठा आणि कुणबी एक असून सुद्धा नाही JR काढला. नवीन एक माहिती समोर आलेली आहे. तुम्ही आंदोलन केलेल्या 3 वर्षांमध्ये मराठवाड्यात 3 लाखापेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्राचे वाटप. उपकार केला का? कोण बॅकलॉग भरून काढणार 3 लाख लोकांचा? याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं, आमच्या नोकऱ्या कोणी लाटल्या? 1967 पासून आतापर्यंत 50-60 वर्षात आमचं वाटोळं सरकारनं काय केलं? ते 5 लाख निघू तुमच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र, किंवा 1000 निघले ना, याचा अर्थ आम्ही आरक्षणात होतो ना. आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार? आमचं नुकसान आता 5 पिढ्याचं का? आमच्या जागा हडपिल्या? आम्ही कुणबी आणि मराठा हा एकच आहे, हे वारंवार सांगितलं गेलं, पण हे करतच नाहीयेत ना. त्यामुळे आपण हे बघा, मी 2 मिनिटात तुम्हाला सांगितलं होतं की मी 10:30 आला असंच फायनल करून टाकणार आहे माझा विषय. मला आता ना आरपारचं खेटायचं, मला आता आरपारचं खेटायचं. त्यामुळे मी आल्यालाच तुम्हाला सांगून टाकलं आहे असंच. 30 तारखेला उठून मी उन्हात एखाद्या रानात बसणार. उन्हात बसणार आहे, त्याला काय स्थळ ठरेल तरी आरक्षण नाही, नाही स्थळ ठरिलं तरी आरक्षण नाही, आणि ठरविलं तरी आरक्षण नाही. सगळ्या मागण्या दिल्या तरी आरक्षण नाही, समजून सांगितलं तरी आरक्षण नाही, कायद्यात बसतंय हे सांगितलं तरी आरक्षण नाही, प्रेमाने बैठका घेऊन सांगितलं तरी बी आरक्षण नाही, मोर्चे घेऊन गेलं तरी पण नाही. त्यापेक्षा होऊन जाऊन काय होऊन जायचं, होऊ दे एकदा. हा ठीक, एक गोष्ट खरी आहे, याच्यात माझ्यावरती प्रेम करणारा गोरगरीब मराठ्यांचा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना विषय वाईट वाटणार आहे की उन्हात लोक बाहेर निघत नाहीत, आणि तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हात आता जीवाची लाईलाई होणार आहे. त्याच्यात ते माशासारखं तर पडून मेल्यासारखा प्रकार आहे आता येऊ. त्यांना वाईट वाटेल,
पण माझा नावीला